सकाळी चहा प्यायलेली, मरणाची भूक लागली. आता भाकरी काढून करायचं कवा खायचं कवा. आता काय करते, आंघोळ ते केली. आता पहिला चहा करून प्यायचे. लय डोकं दुखायला लागले. माझं लय डोकं दुखायला लागले. एक कप चहा दुधाई गई माय मला आलीच घालना घालायला. अगं एवढ्या घट दूध तेवढ्या मला इथं नसते ग. चहा पेत पातळ करावं लागतं. पातळ करावं लागतं. एखादी म्हणती आपली माय गेली, घेतलाच कप आणि मांडलाच. लय दुरून मांडी ती आणती ताली पक्कड. नाही तर मी आणती नाही उठायची. एखादी म्हणती बघ मी कप दिलाय, पती साखर ढकलीलय. एखादी म्हणती माय गेली पुढं रानात जाते, बापाला डबा करते, माईला डबा करून ठुते. आणि मी आलेली माहिती झाली की टपकली हळूच आणि मला बी कर गई चहा. आणखी महादेव की जरा मला फुल कप लागतो. मी बारीक कपात पेतच नाही. मला हे फुल कप लागत. बस ह्या ग तू घागर घ्यायची एखादी, दूध नाही. अगं मग पाणी ढकल की तर जरा. म्हणजे पिती का पाणीच नुसतं. सकाळीच आली असती रानात नसतं का ग. स्वयंपाक करून तुला तर माझ्या जीवाला एखादी बार तरी आधार. अगं मग मी तिथं केला होता, यायचं ना ग तू जेवायला. तिथं मी एवढं मोठं करून ठेवलंय. तू आली एवढं मोठा आहे का तिथं पिठाचा पात्ता. तरी मी नाही का केलं तिथं स्वयंपाकाचं कुलचं सामान डबाच तुला इथून देते ग तुम्ही. हो पण मी आज केलं ना. आज केलं तुझी आशाच नाही भूक कशाला. पण तो इथं यायचं स्वयंपाक करायचा. तिथं यायचं जेवण करायचं मग इकडं यायचं. बाई ती शिळी कुलपात होती काल घातलेली 2 जीवाची. ती शिळी उलशीक सोडायची दाराची तर लेकराला घेऊन बसायचं नडी वडीला. म्हणते बाय सुका दुखाला लेक असावा. माय गेली आपली पुढं तर एवढी साखर म्हणजे तुझ्यासाठी फिरपा फिकाच मी बाई. लय मुश्किल केलं बाबा ह्या पोरी. नग बाई मला मी नाही पिच्चा. आता तितका मोठा टाकलेला कोण. मला वाटलं बिना साखरेचा करायला लागलीत ग. बिना साखरेचा चहा असतो का ग. जाऊ दे मग पितूच नग मला. आता हे इतका मोठा घंगाळावर पाणी केला होतच म्हणे तीच बरोबर. आता पिस तूच पी 2-3 कपामध्ये टाकून. मला भाकरच खायला नको आता भूक ठेवून. तशा तरी 10 वाजता कशाला उगाच भाकरीला पुन्हा झटत बसायचे भांडे भरवायचे ते. आणलास का डबा करू. नाही म्हणजे ह्या चहानीच भूक मरण ना म्हणून. नाहीतरी तू गेले स्वयंपाक करणार आहे लगेच म्हणजे माझा संध्याकाळचा डबा करून मी चहा पिणार आहे. शिळीमध्ये बांधणार आहे. मला उलशा कोंबड्या सोडायच्या त्या सकाळ. बाई कोंबड्याला खाऊ सांगितलं होतं आणलास का लक्षातच नाही. जेवारी टाकली बाय सकाळी किती मोठी संपून घेतली असं त्यांना. तू काल सांगितलं आज नाही ना सांगितलं. आज मी कोणत्या कामात होती माहिती ना तुला. मग माझ्या तरी कुठून लक्षात येईल. तूच नाहीस तिथं. अंडे न्यायचं बरं लक्षात येतं. भरले भरून ती दिसतेच ना फ्रीज मध्ये. तू फ्रीजच लपून ठेव बरं म्हणजे अंड्याचा ताणच नाही. फ्रीज लपून ठेवलं तरी तू सगळ्या सांदीने खायच्या वस्तू चापीची ना घरात जायची आणि घेऊन जायची. आता अंड्याला हात लावून माझ्या त्या लेकराला द्यायची ते अंडी मिळला शिजर झाले लेकराचं. आणि तिकडे अंडे द्यायचे सासू 2-3 दिवसाचे. ते ना मी 2-3 दिवसांनी येते. पुन्हा 2-3 दिवसांनी. पण आता ह्या 2-3 दिवसाचे राहू. ह्या 2-3 दिवसाचे राहू दे. मग मी एकत आणून खाते तवा. तू तस तपली कशी खावाय. तुला 12 महिने पुन्हा खायची तस त्या लेकराचं शिजर झाले उकळून खाईल. गावरान अंडे चांगले असतात खाल्ले टाकी भरून येते. तुझं तर काय रडगाणं चालूच आहे सदा. पी मग चहा आता. आता पिते तुम्ही पी एक.